हो, अहो शास्त्रात स्पष्ट म्हटलेलं आहे, न वेदात यावनी भाषम. आणि तुम्ही अहो असं- शास्त्र म्हणतच असतं की काही ना काहीतरी. त्यातलं सगळंच ऐकलं पाहिजे असं थोडीच आहे. गोपाळराव, ब्राह्मण म्हणवता ना स्वतःला? नाही म्हणवलं तर वाचू द्याल का शांतपणे? ओम भूर्भुवः स्वः. That night, as we all sat around each other on our beds during the feast, the boys included me in all their stories and also informed me about all the teacher at Salem House. I was easily accepted by the rest of the boys in the hostel. Almost ओम भूर्भुवः स्वः. म्हणूनच ब्राह्मण म्हणून घेतलंय स्वतःला. पळ्या चित्रपटातील एक दृश्य पाहिलं आणि लक्षात आलं की आनंदी गोपाळ आणि फुले या चित्रपटामध्ये काही साम्य आहेत. ते असं की गोपाळराव जोशी यांनी देखील स्वतःच्या पत्नीला शिकवलं होतं आणि त्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या होत्या या देशातील. आणि महात्मा फुले यांनी देखील स्वतःच्या पत्नीला शिक्षित केलं होतं आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या होत्या या देशामध्ये. आणि दुसरं साम्य म्हणजे त्या दोघांनाही विरोध करणारे त्यावेळेसचे बुरसटलेल्या विचारांचे बामण होते. इथं मी बामण हा शब्द वापरतोय, ब्राह्मण नाही. ब्राह्मण वेगळे आणि बामण वेगळे. ब्राह्मण कोण तर प्रबोधनकार ठाकरे, गोपाळराव जोशी, गोपाळ आगरकर, लोकमान्य टिळक, कर्वे, गोपाळकृष्ण गोखले हे ब्राह्मण आहेत, ज्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून या समाजाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचं काम केलं. स्वतःच्या घरातील स्त्रियांना शिकवण्याचं काम केलं, त्यांना एका उच्च पदावर नेण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना स्वतःच्या घरातील स्त्रियांना त्या घरातील उंबऱ्याच्या बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच समाजातील स्पृश्य अस्पृश्य हे तरी मिटवण्याचे प्रयत्न केले. ही सगळ्या गोष्टी ज्यांनी केल्या, म्हणजे ते कर्वे असतील, ते ठाकरे असतील, ते जोशी असतील, ते आगरकर असतील, या सगळ्यांनी या सगळ्या दरी मिटवण्याचं काम केलं. ते खरे ब्राह्मण होते, ज्यांनी या समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि यांना विरोध करणारे जे होते ते बुरसटलेले बामण होते. आणि त्याच बामणांनी फुलेंना देखील विरोध केला. त्याच गोष्टी फुले या चित्रपटातून दाखवण्यात आल्या. बरं, याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे. फुलेंना ज्यांनी विरोध केला त्यांनीच गोपाळराव जोशी यांना देखील विरोध केला. ज्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना विरोध केला त्यांनीच आगरकरांना देखील विरोध केला. हे सत्यच आहे ना, हे खोटं थोडी आहे. पण हे सत्य दाखवल्यानंतर ज्यांच्या पोटात दुखतं ना, ते अजूनही त्याच बुरसटलेल्या विचारांचे आहेत. त्यांना परिवर्तन झालेलं नको आहे, त्यांना बहुजन समाज शाणा झालेला नको आहे. त्यांना कायम असं वाटतं की हा बहुजन समाज कायमच अल्पशिक्षित राहावा, कायमच मागास राहावा, जेणेकरून आपल्याला आपल्या पद्धतीने यांच्यावर आपली संस्कृती लादता येईल. पण लक्षात घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्र बदललेला आहे, बहुजन समाज बदललेला आहे. त्यांना फुले माहीत आहेत, त्यांना आंबेडकर माहीत आहेत, त्यांना कर्वे माहीत आहेत, त्यांना आगरकर माहीत आहेत आणि त्यांना गोपाळराव जोशीसुद्धा माहीत आहेत. त्यामुळं या बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी स्वतः कितीही वळवळ केली तरी देखील फुले, आगरकर, गोपाळराव जोशी यांचे विचार कधीही थांबणार नाहीत. ते विचार नियमितपणे आणि म्हणजे काळाच्या पुढच्या पिढीपर्यंत या समाजामध्ये पसरत राहतील आणि या समाजाला प्रबोधन करत राहतील. जय महाराष्ट्र.